मित्रांनो, विंगकराचा रॉकी आज फायनलचा गुलाल घेतलेला आहे आणि काय होत असतं फायनलचा गुलाल घेत असतात सहकारी सगळी मुलाखती दिसत असते ती किंवा छोटे मालक दिसत असते ती पण जी घरी सांभाळ करते ती महत्वाची येते. घरी सांभाळ करणारे येते कारण बॅकफुटला राहून चालत नाही. जे सांभाळ करतात ती महत्वाची येते. आता त्याचा तुम्ही सांभाळ करताय म्हणजे मेन रोल तुमचा आहे. जर बैलाची चांगली सांभाळणी असेल, चांगली निगा राखली तर गुलाल होणार आहे, चांगली प्रकृती राहणार आहे त्याची आणि फायनलचा तो गुलाल घेणार आहे. आज गुलाल घेतलाय सांभाळणी करता त्याचं असं वाटलं का की बाबा सार्थक ठरलं की बाबा आपण त्याला जीवापाड प्रेम करतोय, सांभाळतोय आणि मैदानात गेल्यानंतर कपाळाला 2 मोठं गुलाल लागतोय. आपण संभा त्याचा केला हम्म. त्याचा तो आपला गुलाल राखतोच. हम्म. सांभाळत आपण त्याची चांगली सेवा केली हम्म. तर तो आपल्याला फळ देतोच. बरोबर. म्हणजे एखाद्या म्हणतात का नाही मुख्य जनावरांच्यावर जर प्रेम केलं तर तो 100% मालकासाठी जागणार आहे. हो काय वाटतं आता घरी असल्यानंतर आणि इथं गुलाल झाल्यानंतर मैदानात लय भारी वाटतंय एकदम. म्हणजे एकदम असं वाटतं की काय आपण काय करावं आणि काय नाही असं होतंय. आता मित्रांनो ते कॅमेरा पुढे येणार नव्हते पण मुद्दाम मी त्यांना घेतलं कारण काय होतं कॅमेरा पुढे सगळी मी सांगितलं सगळी दिसते पण मेन सांभाळ करणारे हे साईडला राहते. कारण काय होतं बैल सांभाळलं तर सगळ्या गोष्टी होते ते. आता ज्यावेळेस आज सेमी पास केला त्यावेळेस वाटलेलं का की बाबा आज सकाळी आलेलो गाडीतनं एवढ्या सकाळी बारी घेऊन सगळ्या गोष्टी केल्या, एवढ्या गाड्या आलेल्या त्यात आपली गाडी राहिली, आपल्या बैलानं काहीतरी वेगळं केलं. गाडी तर राहणारच होती आपली. हम्म. ती गॅरंटी होती आम्हाला. म्हणजे त्यावेळेला तसं म्हणजे बैल एकदम फ्रेश होता. हा. त्याच्यामुळे गाडी राहणारच होती आपली. सेमीला गटाला आता घरनं वगैरे फोन आले का? घरनं येतात की फोन. काय म्हणतात? काय नाही, खुश आहेत सगळी. मित्रांनो, बैलगाडा मालकाचा हेच आनंद असतो फक्त गुलाला भेटला पाहिजे. कारण महिला वर्ग पण आता भरपूर ह्यात पडलेला आहे. जास्त महिलांचं सहकार्य म्हणायला लागेल कारण सकाळच्या बारी उठून स्वयंपाक करून सगळ्या गोष्टी करून त्यांचाही मेन रोल आहे यात. बरोबर आहे. तेच सकाळी उठून वैरण शेण बिन खाद्य चारणे हे सगळं हेच बघतात. मग त्यांच्यासाठी काय सांगचाल आज घरी बसून मुलाखत बघतील? त्यांच्यासाठी काय सांगणार, ती खुशच आहेत सगळी. हा. दुसरं काय आता आपण असं बोलणार. रॉकीनं सगळ्यांना खुश केलं. बरोबर. मित्रांनो बघा चांगलं बोलले ते 2 मिनिटं बोलले. आता बारके मालक आहे ते. आता मालक तुमच्या मोठ्या मालकाने तरी सांगितलं की बाबा आनंद झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, घरच्या महिला खुश झाल्या, फोन यायला लागलं, जो सांभाळ केला त्याचं त्यानं सार्थक करून दाखवलं. आता जवान म्हणून तुम्हाला कसं वाटतं बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर येऊन आणि काय काय होतं ज्यावेळेस जिंकतो ज्यावेळेस हारतो या दोन्ही गोष्टीत काय काय बदल वाटते? काय आपण गुलाल घेतला की एवढंच बस, गुलालच पाहिजे फक्त. बाकी काय नको. आता आज जिंकलाय तुम्ही, आज काय वाटतंय? काय आता चांगलं आहे सगळं, गुलाल झालाय, आनंद झालाय, हा. गाडी फायनलला राहिली बस, बाकी काय नको. आणि ज्यावेळेस संघर्ष करत होता कुठंतरी सीमेला गाडी मार खात होती किंवा गटाला हार होत होती त्यावेळेस कुठल्या गोष्टी डोक्यात ठेवत होता? काय आता बैल माणसं पैर देत नाहीत काय, आपण अंधारात सुद्धा पैर देत नाहीत काय नाही. आता 2 वर्ष झालं बैलाचा संघर्षच आहे. हो 2 वर्ष संघर्ष? हो 2 वर्ष झालं बैला संघर्ष. आता मागल्या महिन्यात बैल राहिला तेवढा तांबव्यात, ती पण फायनलला जरा झाली गाडी आमची. नाही तर 2 वर्ष झालं बैल संघर्षच करते. म्हणजे मला तर असं म्हणायचं मित्रांनो की बैलगाडा मालका एवढा संयम कुणाकडे नसेल. आज 2 वर्ष झाले त्यांनी संयम बाळगलाय. घरच्या गाईचाच खोंड आहे आणखी. हो घरच्या गाईचाच खोंड आहे. मग ते डोक्यात कसं आलं की गाईला खोंड झालेला आहे त्याला शर्यतीलाच ठेवायचा, सांभाळायचा? त्याने 1 दिवस दूध पण पेलेलं नाही गाईचं. हो गाई लगेच आजारी पडली, गाईचं दूध पण त्याला भेटलेलं नाही. भरपूर कष्टातून तो मोठा झालाय. हो भरपूर कष्ट घेतले त्याला. त्याला बाटलीनं दूध पाजून मोठा केलाय आम्ही. नाही त्याची आई आजारीच पडली, एलिया ती आजारी पडली, 1-2 महिना ती आजारी, त्याचं दूधच गेलं काहीच. त्यामुळे बाटलीनं दूध पाजून त्याला हे केलं, जेवणदान दिलं. बघा असं पण बैलगाडा मालक आहे की कष्टातून
त्याचा तो कष्ट आज आमचं सार्थक करतोय आम्हाला देतोय गुलाला या महिन्यात 2दा राहिला फायनलला आदतला आमचा बैल राहत होता ओपनला आमचा संघर्ष भरपूर होता त्या संघर्ष आमचा संपला ओपनलाच आमचा गाडी राहत नव्हती हे जे दुःख होतं आम्हाला त्याचं ते आज सार्थक करून दाखवलं त्यानं. आता काय त्याचं पाहण्याचं काय आता ही झालं गुलाल झाला किंवा हार बघितली जीत आता झाली काय पाहण्याचं वैशिष्ट्य जाणवलं आज. त्याच कमी पडत नाही पळताना दोन्ही खांदे आतून कुठल्या साईडनं आतून पळतो पण भरपूर घालील त्या बैलाला वाढ पळतो फक्त बाहेरच पैर होत नाही ते आणि मोठे मोठे काही जवळ करीतच नाही ते हाच आहे संघ पैरा कोण देत नाही मोठ्यांना पैरा मागला की नाकारतात जायचं मग गरीबाच्याच बैलांच्यावर पळायचं मग गट काढायचा कुठेतरी सीमेला मार खायचं जायचं घरी टेम्पो भाडं भरायचं घरी जायचं. ज्यावेळेस गुलाल होतो त्यावेळेसचा काय आनंद आत्ताच्या मुलांना सांगतात की गुलाल झाला आता बऱ्याच लोकांना या शर्यतीचं काय महत्व नाही. संयम पाहिजे संयमाशिवाय काय संयम असेल तर सगळं सिद्ध होते नुसतं आपलं याचं मैदानात आणि हे करायचं पैसा नाही संयम पाहिजे संयमानं सगळं सार्थक होतं जीव लावला पाहिजे मुख्य जनावराला जीव लावल तेवढं ते आपल्याला संघर्षातनं बाहेर काढणार लवकर. आणि मेन तुमचं मला एक पटलं की तुमच्या नंदीवर विश्वास ठेवला एवढा वर्ष त्याला वेळ दिला आणि त्यानेही तुमच्या शब्दाला जागला आणि गुलाल करायला लागला. आता दुसरा ह्या महिन्यातला गुलाल मुंबईला बैल पाठवला तेव्हा आपण सलग 13 शर्तीचा मानकर आहे दुसरा कोण होता त्यावेळी. आता आज कुठल्या खांदी पळाला. आज डाव्या खांदी पळाला. आमचे पाहुणेच आहेत आपले ओंकार माने कराड यांनी नियोजन करून दिलेलं आहे तेच करतात बैला सगळं नियोजन पहिल्यापासून. प्रसाद एक आहे तो एक सगळं नियोजन करतो त्याने आपलं मुन्ना गोरपडे सगळी आपली टीम आहे सगळ्या पोरांची पिंटू माने ही म्हणा सगळी टीम आहे आपली सगळी तीच करतात नियोजन बैलाचं. म्हणजे सहकार्य आणि टीमचं पण योगदान भरपूर आहे. पोरं असल्याशिवाय काय नाही ना पोरं पाहिजेत पोरं असल्याशिवाय काय होत नाही. बरोबर कारण मित्रांनो खरं आहे त्यांचं एकट्याचा खेळ नाही मी कायम सगळ्या मुलाखतीत बोलत असतो. लय म्हणजे लय संघर्ष केलाय बैलांना लय संघर्ष केला 2 वर्ष बैलांना संघर्ष केलाय. हो आता आज मुलाखत होती आपली कारण मुलाखत म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे आत्ताच्या ह्याला कारण सोशल मीडियाचं जग आहे सगळ्या एका सेकंदात व्हायरल होते. पहिलीच मुलाखत आहे तुमची आमच्या बैलाची पहिलीच मुलाखत आहे. आता मुलाखत म्हणलं तर भरपूर मोठी गोष्ट आहे. आता एखाद्या माणसाला जर कॅमेरा पुढे यायचं म्हणलं ना भरपूर स्ट्रगल करायला लागतं पण आज ती एका मुका प्राण्याने सिद्ध केलंय की मालकाला मी माझ्या वर नेऊ शकतोय. बरोबर बरोबर तेवढं बरोबर. आता पैर इथनं पुढे होतील का गुलाला काय होतं माहिती का गुलाला एखादा राहिला ना बैल की ऑटोमॅटिक पैर होत राहते. होते बघूया आता आणखी बैल पोहतोय दोन्ही खांदी बैल पोहतोय पण काय मोठी बैलवाली काय आपल्याला जवळ घेत नाहीत काय नाहीत त्यामुळे बैल अंधारात राहते ती बारक्यांचं असं होतं. आता आपण आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून एवढंच हे करूया शुभेच्छा की बाबा तुम्हाला पैर भेटावं तर आपण काय करतो नंबर मालकांचा या मुलाखतीत टाकतो का तर मालक टू मालक कॉन्टॅक्ट व्हावा चांगलं पैर व्हावं त्यांचं गुलाल व्हावं आणि संघर्ष असा कोणाला यावा नाही कोणाच्या वाट्याला. तुमचा नंबर आणि नाव सांगा मोबाईल नंबर आणि नाव. माझं नाव दत्ता बागट माझा नंबर आहे 91 56 56 72 57 आणि पैरा कसा पाहिजे त्या लोकांनीच कॉल करा. चाल सांगा कसा पाहिजे पैरा. दोन्ही खांदी बाहेरचा बैल असला की चालतोय आपल्याला. कुठल्या खांदी पाहिजे कोणत्या पण खांदी कोणती पण आपला दोन्ही खांदी आतून बैल पोहतो आपल्याला कोणत्या खांदी पण चालेल बैल दोन्ही खांदी फक्त बाहेरचा बैल. मित्रांनो आपण आशा व्यक्त करूया की जसा त्यांचा आत्ताचा काळ गेलाय 2 वर्षाचा तो इथून पुढं जाऊ नये कारण संघर्ष भरपूर मालकांचा मी बघितलाय बऱ्याच गोष्टी ह्यात असते त्यांना असाच गुलाल चालू राहू द्या हे आपण आपल्या चॅनल तर्फे शुभेच्छा करूया. धन्यवाद.